नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात दिल्लीमधून। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे। आज फडणवीस अमित शहांची भेट घेणार आहेत। त्याआधी पटेलांच्या घरी ही बैठक होत आहे। शिंदे आणि अजितदादा म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बैठक घेत आहेत। दिल्लीमध्ये पटेलांच्या निवासस्थानी ही बैठक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही बैठक सुरू आहे। थेट माहितीसाठी दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, बैठकीमधली माहिती। निखिला, सध्या बैठक जी आहे ती गेल्या अर्ध्या तासापासून प्रफुल्ल पटेल यांच्या घरामध्ये सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय जो आहे तो व्यक्त केलेला होता। त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची चर्चा जी आहे ती बैठकीमध्ये होती। कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर आपल्या पदाचा राजीनामा दिला तर त्याचे परिणाम जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणावरती पाहायला मिळतील। त्या दृष्टीने नेमकं कसं नियोजन करता येईल याची चर्चा जी आहे ती सध्या बैठकीमध्ये होतीये। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे 9 तारखेला मोदी सरकारचा शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे। त्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या खासदारांना संधी मिळेल या संदर्भातली चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होऊ शकते। आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या दृष्टीने सुद्धा या बैठकीमधली चर्चेची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांची भेट घेत आहेत। त्याआधीची खरं तर ही भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस अमित शहांची भेट घेतील त्या भेटीमध्ये कोणते नेमके महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले जातात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच प्रफुल्ल पटेल यांच्या घरी एकत्रित आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेच्या निकालाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली होती। मात्र जर राजीनामा दिला तर नक्कीच। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर दिल्लीमधले पटेलांच्या निवासस्थानी सध्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे।